नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही, तर संकष्ट चतुर्थीला आपण गणपती बाप्पाच्या सेवा उपाय करतो. तर त्याचप्रमाणे शनिवार आहे, मग शनिवारच्या दिवशी काय करायचं आहे, गणपती बाप्पाची जयंती आहे, तर मग आपल्या घरामध्ये हिरवे मूग असतात, तर 21 मुगाच्या दाण्यांचा मग आपल्याला उपाय करायचा आहे, ज्यामुळे काय होईल की आपली एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल आणि मुलांची प्रगती होत नाही अभ्यासात किंवा मुलाला पाहिजे तशी नोकरी मिळत नाही, जी पण काय असेल, तर आईने आपल्या मुलांसाठी पण ही सेवा करू शकता किंवा हा उपाय करू शकता किंवा तुम्ही मग तुमच्या स्वतःसाठी करायचं असेल तर स्वतःसाठी पण तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता. तर आता गणपती बाप्पाची जयंती आहे, त्यामुळे मग ही जी सेवा आहे, हा जो उपाय आहे, तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील कोणतीही कठीण इच्छा पूर्ण होतात आणि मग पैशाच्या अडचणी जर निर्माण होत असतील तर त्या पण दूर होतात. तर आता गणपती बाप्पाच्या जयंतीचा मुहूर्त आहे, वार आहे शनिवार 1 फेब्रुवारी, सकाळी 11:38 सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 9:14 मुहूर्त राहील. त्यामुळे मग ह्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय कधीही करू शकता. तर मग हा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण ज्यावेळेस गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये येतात त्यावेळेस मग आपण बरेच सेवा उपाय करतो, गणपती बाप्पाचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे हा गणपती बाप्पाचा दिवस आहे, त्यामुळे मग या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र गणेश यांचा जन्म झाला होता, म्हणून मग हा गणेश जयंती दिवस म्हणून मग आजच्या दिवशी साजरा केला जातो. आता गणपती बाप्पा सगळ्या देवतांपैकी खूप आदरणीय आणि लोकप्रिय देवता आहेत, कारण की गणपती बाप्पा ज्ञानाचे आणि विद्येचे देवता मानले जातात. त्यामुळे मग मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल तर गणपती बाप्पाची सेवा केल्यामुळे मग मुलांच्या अभ्यासात प्रगती होते किंवा घरामध्ये कोणत्याही समस्या असतील तर गणपती बाप्पा आपल्या घरातील विघ्न दूर करतात. कारण गणपती बाप्पांना बऱ्याच नावाने ओळखले जाते. गणपती, लंबोदर, विघ्नहर्ता, विनायका, एकदंत, अजून बरीच नावं आहेत गणपती बाप्पांची. त्यामुळे मग ही जी अशी वेगवेगळ्या नावांनी गणपती बाप्पाची ओळख केली जाते. तर गणपती बाप्पाची आजच्या दिवशी म्हणजेच की गणेश जयंतीच्या दिवशी आपण काही सेवा पूजा वगैरे केल्यामुळे तर आपली एखादी कोणती इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होते आणि आपल्या घरामध्ये म्हणा किंवा आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीला यश प्राप्त होते. आता हा दिवस म्हणजेच की गणपती बाप्पाच्या जयंतीचा दिवस सगळ्यात विशेष दिवस मानला जातो. तर या दिवशी गणपती बाप्पाची विधियुक्त पूजा केल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत त्या समस्या दूर होतात आणि आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडतात आणि पूजा वगैरे केल्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक फायदे पण होत असतात. तर त्याचप्रमाणे मग हा जो 21 हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे ते मग आपण जाणून घ्यायचं आहे. तर हिरवे 21 मूग घ्यायचे आहेत. मूग असे खराब वगैरे घेऊ नका किंवा काळवंडलेले किंवा बोळ वगैरे पडलेले घ्यायचे नाहीत. चांगले मूग बघून घ्यायचे आहेत आणि 21च घ्यायचे आहेत मोजून. त्या अगोदर काय करायचं आहे, आपल्याला गणपती बाप्पाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू मग घरी घेऊन यायचं आहे. म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल, 21 दुर्वांची जुडी. आता नैवेद्य तुम्हाला जे बनवणं शक्य होत असेल ते नैवेद्य बनवायचं आहे आणि मग मोदक पण तुम्ही बनवू शकता किंवा फळ वगैरे काही ठेवू शकता. त्या अगोदर काय करायचं आहे, गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. एक तामण घ्यायचं आहे, तामणामध्ये मग गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे, मूर्तीला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग मंत्र म्हणून झाल्यानंतर गणपती बाप्पाची आता तुम्ही वेगळ्या ठिकाणी पूजा मांडू शकता. म्हणजे आता तुमच्या इथे चौरंग किंवा पाट वगैरे घ्यायचं आहे, त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि मग अशा पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पाला चंदन वगैरे लावून मग पूजा मांडू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, गणपती बाप्पाला लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे, धूपदीप लावायचं आहे आणि मग 21 दुर्वांची जुडी आवर्जून आज बाप्पांना अर्पण करायची आहे. त्यानंतर मग तुम्ही जे 21 मूग घेतला आहात तर ते मूग घ्यायचं आहे आणि मग ते मूग एखादी पोटली वगैरे बनवायची आहे त्या मुगाची. म्हणजे तुम्ही मग त्यासाठी मग लाल वस्त्र घेऊ शकता किंवा मग एखादं हिरव्या रंगाचं पूजेमधलं वस्त्र घेऊ शकता तुम्ही छोटंसं, ज्यासाठी तुम्हाला पोटली बनवता येईल असं वस्त्र घ्यायचं आहे. आणि मग एक प्लेट किंवा वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये ठेवायचे आहेत ते मूग आणि जे वस्त्र तुम्ही घेतलं आहे ते वस्त्र देव पूजेमध्ये मांडायचं आहे आणि मग तुमच्या हातामध्ये एक मुगाचा दाणा घ्यायचा आहे उजव्या आणि मग ओम गण गणपते नमः असा मग मंत्र म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही गणपती स्तोत्र पण लावू शकता.
त्या अगोदर तुम्ही ओम गण गणपती नमः असा मंत्र म्हणलात तरी पण चालेल. आणि मग एक मंत्र म्हणून झाल्यानंतर तो एक मुगाचा दाणा मग जे तुम्ही वस्त्र घेतलं आहे पूजेमध्ये त्या वस्त्रावरती ठेवायचं आहे. असं करून मग जे 21 मूग घेतले आहेत तर 21 वेळा ओम गण गणपती नमः असा मंत्र म्हणून पूर्ण मग 21 मुगाच्या दाण्यांचा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर ते मुगाचे दाणे मग जे तुम्ही वस्त्र घेतलं त्याची अशी पोटली बनवायची आहे. आणि त्यानंतर मग बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आता तुमच्या घरामध्ये जी पण काय समस्या आहे त्याबद्दल प्रार्थना करायचं आहे. आता मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही किंवा मग नोकरीमध्ये यश मिळत नाही, जी पण काय तुमची इच्छा असेल त्याबद्दल बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आणि तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी मग प्रार्थना करून झाल्यानंतर मग बाप्पांना तुम्ही जे नैवेद्य वगैरे बनवला आहे मोदक वगैरे, तर तो मोदक वगैरे बाप्पांना ठेवायचा आहे. मग किंवा मग गुळ खोबरं असेल तर गुळ खोबरं पण ठेवायचं आहे आणि बाप्पांची आरती करायची आहे. त्यानंतर आता हा उपाय तुम्ही सकाळी केलात तर मग काय करायचं आहे, किंवा संध्याकाळी केलात तरी पण चालेल. आणि मग ती पोटली दिवसभर तिथेच ठेवायची आहे. आणि तिथे ठेवल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंतच मुहूर्त आहे, त्यामुळे मग अगोदरच तुम्ही ती पोटली उचलायची आहे तिथून आणि मग तुमच्या घरामधील तिजोरीमध्ये ठेवू शकता. जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा तुमची एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही, तर मग तुम्ही तुमच्या स्वतः म्हणजे नोकरीसाठी वगैरे बाहेर जात असाल तर त्यावेळेस मग तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता. किंवा तुम्ही मुलांसाठी जर हा उपाय केलात तर मुलांच्या मग शाळेच्या बॅगेमध्ये पण ठेवू शकता. किंवा तुमचा मुलगा जिथे अभ्यास करण्यासाठी बसतो तिथे पण ठेवू शकता. किंवा जिथे मुलगा झोपतो तिथे उशीखाली मग तुम्ही ही पोटली ठेवू शकता. आणि नंतर काय करायचं आहे, हा उपाय केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस एक काय करायचं आहे, आता मुलांसाठी ज्यावेळेस मुलांची प्रगती होत नाही अभ्यासात त्यासाठी मग खास आईने हा उपाय करायचा आहे. मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे, म्हणजे तो दिवा मग संध्याकाळी लावायचा आहे, बाप्पांसाठी लावायचा आहे खास. आता देवघरात तर एक दिवा असतोच, पण खास बाप्पांसाठी लावायचा आहे. आणि पंती घ्यायची आहे, कारण आपण पंतीमध्ये जे पण काही सेवा उपाय करतो तो फलदायी ठरतो, म्हणून एक स्वच्छ पंती घ्यायची आहे. तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरी पण चालेल. आणि त्या पंतीमध्ये मग काय करायचं आहे, 2 काळी मिरी टाकायची आहे आणि 2 फूल असलेली लवंग टाकायची आहे. दिवा तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आहे आणि मग प्रार्थना करायची आहे बाप्पांना. तुमच्या मुलांची जे पण काही विघ्न आहे किंवा ज्याबद्दल पण असेल तुमच्या मुलांची अडचण त्याबद्दल बाप्पांना प्रार्थना करून मग ओम गण गणपते नमः असा 21 वेळा मंत्र म्हणायचा आहे. आणि मग नंतर तो दिवा मग बाप्पांसाठी प्रज्वलित ठेवायचा आहे. आता दिवा 1 तास तरी राहायला पाहिजे, एवढं त्या दिव्यामध्ये मग तेल टाकायचं आहे. यामुळे काय होतं की आपण आजच्या दिवशी बाप्पांच्या ज्या पण काही सेवा उपाय करू त्याचं फळ आपल्याला नक्की गणपती बाप्पा देतात. आणि त्याचप्रमाणे तुमच्या घराच्या जवळपास बाप्पांचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन मग 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. आणि लाल जास्वंदीचं फूल, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य किंवा मोदक तुम्हाला जे शक्य होईल ते आजच्या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.